कसं आहे नागपूर, आज आपण आलेलो हो आयकॉनिक काइट स्टोर मध्ये, जो की नागपूर मधलं सगळ्यात ट्रेंडिंग शॉप राहते काइट्स मध्ये. तर आज आपण इथे बघणार आहोत कोणत्या कोणत्या इथे पतंगी आलेले आहे आणि त्यांचे काय काय रेट्स राहणार आहे. आपल्यासोबत आहे समय दादा. समय दादा, तुमच्याकडे जे पतंग असेल सगळ्यात स्वस्तवाली जे पतंग असेल त्याच्यापासून स्टार्ट करू. तर सगळ्यात स्वस्तवाली पतंग दाखवा दादा. सगळ्यात स्वस्तामध्ये तर हीच परी आहे आमच्याकडे. याची क्वालिटी तू बघू शकते. काय आहे याची प्राइस वगैरे? 90 रुपयात सीधा बंच मिळेल दादा. हा 10 पीसचा तुला बंच मिळेल 90 रुपयाच्या हिशोबाने पडेल. ओके, 90 रुपयात 10 पीसचा बंच. ओके, आणि त्यानंतर ही वाली पण एक स्वस्त आहे. त्याच्यानंतर एक आयटम अजून आहे दादा, त्याला गोलेदार म्हणतात. ओके, गोलेदार, मुचक्कडा, सगळे काही म्हणतात त्याला. जसा तो 90 आहे दादा, हा, 100 आहे दादा. 100 याच्यात पण 10 पीस मिळेल जाईल. याच्यात पण 10 पीस. ठीक आहे, 100 मध्ये 10 पीस आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून सस्त्यामध्ये हा एक आयटम आहे दादा. तू बाहेर घ्यायला जाशील तर तुला 25 रुपये 30 रुपये मिळते. आपल्याकडे फक्त 15 रुपयाचा पडेल. 15 रुपयाचा एक पीस. ओके, तर त्यावर 10चा बंच मिळेल. 10चा बंच भेटेल. ठीक आहे. जर तू कोणी सिंगल मागत असेल तर त्याला महाग पडेल. सिंगल तर आम्ही फ्री मध्ये वाटायला आणले जातात. जो कोणी घेईल आपण त्यांना एक एक पीस मी सगळ्यांना फ्री वाटत आहे. आता खतम झाल्यावर म्हणून दादा मला नाही भेटली, मी त्याच्यात काही नाही करू शकत. तो आमच्या मागच्या वर्षीचा माल आहे, त्याच्यामुळे तो देतो. तो उडो नाहीतर फाटो, आम्हाला काही लेनदेन नाही. त्यानंतर आता ही वाली मछली पतंग दादा. ही मच्छी पतंग आहे. ओके, मच्छीचा भाव आहे 220 रुपये किलो, 250 रुपये किलो, 300 रुपये किलो. तुमच्यासाठी फक्त दादा 15 रुपयाच्या किलो. 15 रुपये किलो मध्ये तुम्हाला 10 पीसचा बंच मिळेल. 15 रुपयाच्या किलो. ओके, 15 रुपयाची हे मच्छी भेटेल तुम्हाला 15 रुपयात फक्त. 15 रुपयात फक्त 15 रुपयात. साईज पण खूप मोठा आहे. त्यानंतर रॉकेट. तसा हा रॉकेट आहे दादा. आज तुम्ही रॉकेटची तिकीट काढता म्हटलं तर खूप महाग पडते, बरोबर आहे? हो. तर तुम्हाला 20 रुपयात रॉकेट मध्ये बसायची इच्छा होऊन जाते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि हा मार्केटमध्ये तर 30-40 रुपयाला भेटतात. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल का मी थोडा गोलू मोलू पाहिजे मला, तर बेटा हा पण गोलू मोलू आहे. हो, याचा प्राइस ओनली फक्त 40 रुपये आहे दादा. 40 रुपये ना? फक्त 40 रुपये. हा, आणि साईज पण खूप मोठा आहे. साईज खूप मोठा आहे दादा. व्हिडिओ मध्ये तू पण लहान दिसते रे. जेव्हा तू समोर येशील तर मलाही वाटतं की अरे एवढा मोठा. बरोबर. त्याच्यानंतर एक आपल्याकडे आहे दादा. हा, ठीक आहे दादा. मी आताच हे सांगत आहे, आता कसं आताचा रेट आहे हा. जर याचा स्टॉक कमी झाला तर याचं प्राइस हाय लेवल होऊन जाईल. हो, ठीक आहे. तसं तो हाय लेवल होत नाही, कधी कमी होऊन जाईल तर ते पण नाही सांगत. ठीक आहे. तर दादा हा मार्केटमध्ये आणि बाहेर तुम्हाला 60 रुपये मिळणार आणि 50 रुपये मिळणार. आपल्याकडे ओनली फक्त 45 रुपीजच्या हिशोबाने 45 रुपयात तुम्हाला पुरा बंच मिळणार. ओके, त्याच्यात रॉकेट पण आहे. लुटलो 45 रुपये में पुरा बंच लुटलो. त्यानंतर दादा जसं तो एवढा मोठा 45चा आहे, हा, आमच्याकडे छोटाच आपण 45 रुपयाचा आहे. अच्छा, हा, क्वालिटीचा फरक आहे दादा. 45. जसं अगर तुम्हाला हा महाग वाटत असेल तर आपल्याकडे त्याच्यात तोच साईज आहे आणि फिनिशिंग पण तशीच आहे. तर हा दादा फक्त तुम्हाला 35 रुपीजला पडते आणि 35 रुपयाला सिंगल पीस. ओके. त्यानंतर हा दुसरा मटका आला दादा. हा थोडा डिझाईन आहे म्हणून जसं तो 40 आहे दादा, हा, तर दादा हा 45 आहे. ओके, तर हा 45ला पडेल. हो, साईज तर खूप भारी आहे, मोठा साईज आहे. ओके. त्याच्यानंतर दादा अगर तुम्हाला आपलं 80 पण झालं, सॉरी 90 पण झालं, 100 पण झालं, मग 20 रुपये वाढवून भेटले पाहिजे का नाही तुमच्या दादाला? बरोबर. तर मग आपल्याकडे 120 रुपयात तुम्हाला हे पण पीस मिळेल. 120 रुपयात 10 पीस ना? पुरा बंच. ओके, 12चा पुरा 10चा पुरा बंच मिळेल. त्याच्यानंतर येतो दादा, जसं आता हा 8-9-10 रुपयाचा पडत असेल, जे काही पडत असेल, साईज सेम पण खूप महाग आहे दादा. है ना? साईज सेम आहे है ना, पण खूप महाग आहे दादा. हा तुला 40 रुपीजचा एक पीस पडेल. 40 रुपयाचा सेम. तू एक उडो, बाकीचे 3 मला रिटर्न आण आणि आपले पैसे घेऊन जा. त्याच्यानंतर एक खूप मोठा पीस आहे दादा माझ्याकडे, रॉकेट. हा मार्केटमध्ये 120-150 पर्यंत पण सेल होते, ज्याच्याकडे नाही राहिला तो. आता पतंगीची खूप रेट वाढली आहे, पण आपण रेट कमी केलेले आहे. आपल्याकडे फक्त पडेल दादा 55 रुपये. 55 रुपयाला 55 रुपीज. ओके. साईज तर खूप भारी आहे, खूप भारी आहे, मोठा साईजचा, लय भारी आहे, लय भारी.
त्यानंतर चिल वर आहे. हा चिल आहे दादा, जो पहिल्या व्हिडिओ मध्ये होतो म्हटलं नाही तुम्हाला मोठा पीस येणार आहे हा, हा. पहा दादा, याच्या साईज पहा किती मस्त आहे. अरे बापरे, है ना? खूपच मोठा साईज आहे. हा मार्केटमध्ये 80 रुपये दादा, होय बाहेरच्या दुकानात. बरोबर, आपल्याकडं फक्त 60 रुपये दादा. 60 रुपयाला फक्त. बापरे. आणि फालतू कमेंट वाल्यासाठी तर 150 रुपयात आहे रे. तर बघा मित्रांनो, फालतू कमेंट करू नका, नाहीतर तो तुम्हाला आणि येऊ पण नका. हा, येऊ पण नका. काही टेन्शन नाही. एवढ्या पतंग आम्हाला सोडवायला कमी पडते. हो, ते तर आहे. दादा पहा, नागपूरमध्ये पहिल्यांदा आलेला माल आहे. क्वालिटीच अलग आहे, लेवल अलग आहे. बरोबर. चाहू तर मी याला पण 100 रुपये विकू शकतो. हो, कारण की मला ज्या रेटमध्ये पडते मी फक्त 5 ते 10 रुपये मार्जिन ठेवून विकून टाक. आपल्याकडे ठेवणेवाला कामणारा. तर दादा याचा प्राइस आहे फक्त 70 रुपये. 70 रुपये. 70 रुपये. याचा डिझाईन खूप आहे, कलर खूप आहे. स्टॉक पण तुम्ही बघू शकता. होय, नाही तर म्हणून स्टॉक खतम झाला. तुम्ही पाहू शकता की किती मोठा स्टॉक आहे. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर ज्याचा 70 आहे ना दादा, हो तर मग वाढत नाही का आपण. हो तर हो, मग दादा हा 80 आहे. 80 रुपयाला. बापरे, कलर आणि बापरे, फॅन्सी आयटम आहे हा तर. हो. किती रुपयाला? 80 रुपयाला. 80 मात्र. रुपयाला. आता तो पण साईज सेम आहे, तो पण साईज सेम आहे. हो, जसा तो 80 आहे ना दादा, तर मग हा 100 आहे दादा. हा 100 रुपये. 100 रुपये. फुलपाखरू, बटरफ्लाय. बटरफ्लाय, बेबी बटरफ्लाय, तेरा बटरफ्लाय. 100 रुपीज की बटरफ्लाय. बटरफ्लाय. हे पूर्ण 100 वाली क्वालिटी लागली आहे दादा, बघू शकता तुम्ही. ओके. ही 80 वाली आहे. दिसूनच आला, फरकच दिसून आला तुम्हाला. काय काय नाही, साईज सेम आहे. साईज सेम. पैशाच्या आणि तावच्या वगैरे डिझाईनचे वगैरे फरक पडते. ओके. हे तुम्ही एक उडवा, नाही आवडली बाकीची मला रिटर्न करा. ओके. काही विषय नाही. त्यानंतर ही वाली जी पतंग आहे ही मोठी ही दादा 150 रुपयाची आहे. 150 रुपयाला. ओनली 150 रुपीज. ओके. आणि ही जी लागली आहे भिंतीला ते ही वाली 200 रुपयाची पतंग आहे. 200 रुपयाला. ओके. आणि ही जी आहे ही 150 वाली आहे दादा. 150 वाली. आणि ती 120 वाली आहे. ती 120 वाली आहे ना. 120 वाली. ओके. तर मग आणि हे जे वरती लागले आहे त्याच्यातून तो एक 40 वाला आहे ना. हो, हा 40 रुपीज वाला आहे, 40 रुपयाचा. ओके. हे 1 2 हे असे लागले आहे ना. अच्छा, हे जे लागले आहे ते 40 रुपयावाला. हे 40 रुपये वाले आहे दादा. ओके. आणि हे जे आहे जो लालवाला आहे मोठा, हाव, तो 250 रुपयाचा आहे. 250 रुपयाला. आणि हे खालचा आहे तो 200 रुपयाला. बापरे, याच्यात तर 4 पतंग आहे एक साथ. या 4 पतंगीवाला तुम्हाला कितीला? खालचा 200 आहे, वरचा 250 आहे. तो वरचा 200. लागलाय म्हणून 250 आहे म्हणा. अच्छा, वरती लागलाय म्हणून 250 आहे. जेव्हा तो खाली येईन त्याच्या रेट कमी होईल. डायरेक्ट खाली म्हणजे ना. ओके. 200 रुपयाला हा, आणि हा 250 रुपयाला. तर इथे बघा तुम्हाला इतके सारे डिझाईन वगैरे दिसत असेल मित्रांनो. आणि हे जे पतंग आहे हे बाहेर म्हणजे पूर्ण भारतातून आलेलं पतंग आहे. पंजाब मधून आलेलं आहे, अजून वेगवेगळ्या सिटीजून आलेलं पतंग आहे. खूप सारे डिझाईन्स आहे आयकॉनिक काइट स्टोअरला. तुम्ही बघू शकता इतक्या साऱ्या पतंगी पडलेल्या आहे इथे. आणि अजून येणारच आहे, खूप साऱ्या पतंगी येणार आहे, खूप साऱ्या सिटीमधून येणार आहे. गुजरातच्या अजून पतंगी येण्या बाकी आहे. तर इथे बघा तुम्ही कलेक्शन बघू शकता. फक्त फालतू कमेंट वाले येऊ नका. हा, आणि समजदादाचे एकच म्हणणं नाही, तुम्हाला माहितीच आहे फालतूचे कमेंट वाले इथे येऊ नका. तर इथे कलेक्शन वगैरे खूप पाहायला सारे. पण येऊ शकतात म्हणा, जरुरी नाही की घेतलंच पाहिजे. ओके. आणि हा वाला जो पतंग आहे हा कितीचा आहे? दादा तो फक्त तुझ्यासाठी 100 आहे रे. 100 रुपये. ओके. हा बघा, हा नागिन पतंग पांढरावाला तो 100 रुपये. आणि हा रॉकेट सगळ्यात मोठा 140. 140 रुपये. 140 रुपये. त्यानंतर ही ब्राझीलच्या थोडस हो लहान. दादा, ब्राझीलची आपण सांगितली नाही. हा, ब्राझील. म्हटलं होतं मागे, म्हटलं ही 1000 वाली काईट आहे वर. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. मी म्हटलं होतं दादा ही खूप महाग होत आहे, तर तुमच्या भावानी लहान वाली पण आणली. लहान वाली. व्हाईट वाली दिसते ना. हो हो हो, हे वाली पण लागली इथे. हे किती द्या? फक्त 200 रुपये. 200 रुपयाला. ओके. बघा याचे वाला साईज वगैरे बघा. आणि मस्त प्रॉपर उडते ही वाली पतंग. हो, छान आहे. व्हिडिओ टाकू आपण. आता खूप कलेक्शन आणले. आता तुम्ही वरची पण बघा कलेक्शन बघा मित्र, खूप सारे कलेक्शन आहे. आणि याच्यावर जे डिझाईन आहे ना ते तर बघण्यासारखे आहे. खूप सारे डिझाईन आहे. तुम्ही बघू विचार करू शका. आणि आकाशात गेल्यावर तर खूप मस्त दिसेल हा पतंगी बघा. आणि तुम्हाला अजून काही व्हेरायटीचा पतंग बघायचे असेल किंवा त्यांचे रेट वगैरे माहिती करायची असेल तर आयकॉनिक काइट स्टोअरचा एक पेज आहे, तिथे तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता. इंस्टाग्रामला पण आयकॉनिक काइट स्टोअर म्हणून पेज आहे, तिथे पण तुम्ही फॉलो करू शकता. सोबत युट्यूबला आयकॉनिक काइट स्टोअरचा एक नवीन पेज बनवला गेलेला आहे, तिथे तुम्ही फॉलो करा नक्की. आणि तिथे पण कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. आणि आमच्या लँग्वेज मध्ये पाहिजे तर त्यासाठी कमेंट. हा, हैदराबादी लँग्वेज मध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. तुम्ही या जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा.
भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. जय बाय, श्रीराम. टेक केअर, जय श्रीराम.